आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी खास रेसिपी मसाला पनीर। तर आपण आता कृतीकडे जाऊया। त्यासाठी मी मसाला काढलेला आहे। हा एक मीडियम आकाराचा कांदा मी चिरून घेतलेला आहे। मिक्सर जार मध्ये काढून घेऊन आपण मस्त त्याची ग्रेव्ही करून घेऊया। 7-8 काजू घेतलेले आहेत। 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत। आपण हे सगळं मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। ह्या तयार केलेल्या ग्रेव्हीमध्येच मी इथं 1 चमचा गूळ घेतलेला आहे चिरून। गूळ टाकण्यामागे कारण आहे, त्यामुळे आपल्याला टोमॅटोचा आंबूसपणा अजिबात जाणवत नाही भाजीमध्ये। आणि 1 चमचा मी कलरची लाल मिरची पावडर घेतलेली आहे। 1 चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा आपलं लाल तिखट घेतलेले, ज्याने भाजी तिखट होईल। आपला मसाला छान बारीक झालेला आहे। आता आपण एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये तेल ओतून घेते आणि आपलं पनीर छान तळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये पनीर छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी तळून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता हे पनीरचे क्यूब्स मी छान फ्राय करून घेतलेले आहेत। आता आपण कृतीकडे जाऊया। दुसऱ्या मी जी ग्रेव्ही बारीक केलेली ती बारीक करून घेऊया छान। आपण हा मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता मसाला किती छान भाजलेला आहे, त्याला तेल पण सुटलेलं आहे। आता आपल्याला हवं तसं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेऊया। तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल तुम्ही तसं त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्या। त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। भाजीला छान उकळी फुटली की आपण त्याच्यामध्ये हे फ्राय केलेलं पनीर सोडणार आहोत। तुम्ही बघू शकता भाजीला रंग सुरेख आलेला आहे। आता मी त्याच्यामध्ये सकाळची दुधावरची साय जी असते ती बारीक करून घालणार आहे। आता आपण हे मिक्स करून घेऊया छान आणि एक वाफ काढून घेऊया भाजीची। मी आता ह्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकणार आहे। त्याच्यामध्ये मी जराशी कोथिंबीर टाकून घेते। आपली पनीरची भाजी तयार आहे। तुम्ही बघू शकता भाजीला रंग देखील सुरेख आलेला आहे। अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी मानसीज किचनला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।